नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय पौष्टिक असा गाजर केक. हा केक आपण कढईमध्ये बेक करतोय आणि यामध्ये मैदा किंवा साखर न वापरता आपण गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर करणार आहोत. अगदी मऊ आणि जाळीदार असा हा केक बनून तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर केकचं बॅटर बनवण्याआधी आपल्याला काही पूर्वतयारी करून ठेवायची आहे. तर केकसाठी लागणारं टीन आपण आधीच रेडी करून ठेवतोय. तर इथे मी 6 इंचाचं टीन घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित ऑइल लावून घेतलंय आणि बटर पेपरसुद्धा लावून घेतलंय. तर टीन आपलं तयार आहे. त्याचबरोबर आपण कढईमध्ये बेक करणार आहोत. तर त्यासाठी कढई प्रीहीटसाठी ठेवलेली आहे. मंद गॅसवरती ही झाकण देऊन गरम होण्यासाठी ठेवून द्यायची. तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया. तर एका बाउलमध्ये अर्धा कप गुळाची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध घेतले. गुळाच्या पावडरऐवजी बारीक चिरून घेतलेला गूळ वापरलं तरी चालेल. तर अर्धा कप दूध आणि अर्धा कप गूळ असं हे घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं. गुळामधल्या ज्या गुठळ्या असतात त्या अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर हे मी साईडला ठेवते. आता एक बाउल घेतले, त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतले. हे नेहमीच्या वापरातलं जे चपातीसाठी वगैरे आपण वापरतो तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर 1/4 कप म्हणजेच पाव कप मिल्क पावडर वापरलेली आहे. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि थोडंसं चिमूटभर इथे मीठसुद्धा वापरलेलं आहे. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये 1 कप बारीक किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे. हा लाल रंगाचा गाजर आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असतात. तर मी तोच गाजर घेतलेला आहे. त्याचबरोबर 1/4 कप म्हणजेच पाव कप मेल्ट करून घेतलेलं तूप वापरलेलं आहे. तर तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. पण गाजर आणि तुपाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं म्हणून मी ते तुपाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर दुधामध्ये गूळ विरघळवून घेतलेलं मिश्रण ते सुद्धा यामध्ये मी ओतून घेतलं आणि हे दूध ओतताना ते गाळून घ्यायचं. म्हणजे ज्यामध्ये कचरा किंवा गुळाचे जे खडे वगैरे असतील ते वेगळे होतील, त्यासाठीच गाळून घ्यायचं. तर आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलं आणि मिश्रण थोडं घट्ट आहे. तर यामध्ये जसं लागेल तसं थोडं थोडं दूध आपण वापरणार आहोत. तर सुरुवातीला आपण अर्धा कप दूध वापरलेलं आहे आणि आतासुद्धा मी अर्धा कप दूध घेतलं आहे. तर त्यामधलं जसं लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला दूध वापरायचं आहे. गव्हाच्या पिठाचा वापर करून जेव्हा आपण केक बनवतो त्यावेळेस केकचं बॅटर आपल्याला अगदी पातळ असं बनवायचं नाही, तर थोडं घट्टच ठेवायचं. मिश्रण थोडं पातळ झालं की मग केक व्यवस्थित फुलत नाही. तर केकचं बॅटर तयार झालेलं आहे. तर जवळपास पाव कप दूध इतकं मी वापरलं. म्हणजे सुरुवातीला आपण अर्धा कप आणि नंतर पाव कप, पाऊण कप इतकं दूध इथे वापरलेलं आहे. तर त्याचबरोबर फ्लेवरसाठी मी वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आपण केक टीनमध्ये हे बॅटर काढून घेऊया. बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. अगदी याच पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता बॅटर सगळं मी टीनमध्ये व्यवस्थित सेट केलं आणि यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले ते वरून लावले, काजू आणि बदाम. तर आता आपण हे बेक करण्यासाठी ठेवून देऊया. तर कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे. यामध्ये मी एक छोटासा स्टँड ठेवला आहे आणि त्यावरती हा टीन ठेवूया. साधारण 40 ते 45 मिनटं मंद गॅसवरती हा केक बेक करून घ्यायचा. गव्हाच्या पिठाच्या केकला बेक होण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो. तर 45 ते 50 मिनटं लागू शकतात. तर मी 50 मिनटानंतर चेक केलं तर केक व्यवस्थित बेक झालेला होता. आता आपण चेक करून घेऊया. एखादी टूथपिक किंवा सुरीने चेक करून घ्यायचं. तर हा केक अगदी परफेक्ट असा बेक झालेला होता. हा केक तुम्ही जर मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार असाल तर 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचा. तर हा केक मी आता काढून घेतला. पूर्ण थंड करून घ्यायचं आणि बघू शकता केकला कलर अगदी सुंदर आलेला आहे आणि छान फुललासुद्धा आहे. तर पूर्ण थंड करून झाल्याच्या नंतरच आपण हे कट करून घेऊया. तर साधारण अर्धा ते पाऊण तास मी हा केक पूर्ण थंड करून घेतला आणि आता यानंतर मी आता हा केक कट करून घेते. अगदी सॉफ्ट आणि जाळीदार असा हा केक बनून तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि आपण याच्यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही, साखरेऐवजी आपण गूळ वापरलं आहे. त्यामुळे हा केक अगदी पौष्टिक आहे. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मधल्या वेळेस त्यांना खायला. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता केक कट करून झालेला आहे. एक पीस दाखवते मी तुम्हाला.
बघू शकता अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट जाळीदार झालेला आहे. कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे केकला. आतमधून सुद्धा बघू शकता तुम्ही. आणि चवीला तर अप्रतिम लागतो हा केक. नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.